माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती। ब वर्ग गटातून अजित पवारांचा मोठा विजय। अजित पवारांना 91 तर विरोधक भालचंद्र देवकाते यांना 10 मत। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका। निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही। पहिल्या पाळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधव यांच्याकडून प्रश्नचिन्ह। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न। घोसाळकर पक्षात नाराज असून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। घोसाळकरांची महिला विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। भास्कर जाधव यांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यानं राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावर काढला। उदय सामंत यांचं वक्तव्य। संदीप देशपांडे यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावरून देशपांडेंची टोलेबाजी। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्यानं राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। शिवभोजन थाळीबाबत अनुदान थकीत असल्याचं कुठलंही निवेदन मिळालं नाही। काही तांत्रिक अडचण असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करणार, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली। लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री। शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवार यांची टीका। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार। राधानगरी धरणामधून 3100 क्युसेकचा विसर्ग। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर। 18 बंधारे पाण्याखाली। पालघरच्या मासवणच्या सूर्या नदीमध्ये बंद पडलेली हाऊस बोट अडकली। लंगर तुटल्यानं बोट सूर्या नदीत वाहून गेल्यानं पुलाजवळ अडकली। बोट बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल। नागपुरात चालकानं 2 ट्रक पेटवल्याची घटना। ट्रान्सपोर्ट मालकानं पैसे न दिल्यानं ट्रक पेटवला। आकाश टेकाम असं या चालकाचं नाव।